राग, लोभ, ईर्ष्या, स्पर्धा, प्रगती, हरणं, जिंकणं या सगळ्या भावभावना एका बाजूला ठेवून फक्त स्वतःला आणि इतरांना आनंद देण्यासाठी आपल्या आयुष्यातील आपलेच काही क्षण आपणच वेचून बाजूला काढायला हवेत, नाही का? ठरलं होतं आमचं राधानगरी डॅम बघायचं. बाहेर हॉटेलचं खाण्यापेक्षा पहाटे उठून घरूनच जेवण बनवून घेतलं. मी आणि माझ्या आहो एका गाडीवर, मोठ्या आई बाबांसोबत पिल्लू असे आम्ही निघालो. गारगोटीत आल्यानंतर क्रांतीवडा खाल्ला नाही असं कधी होत नाही. तुम्ही कोणी कोणी गारगोटीचा क्रांतीवडा खाल्ला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा नाश्ता केल्यावर मुदाळ तिट्टा सरवडी सोळंपूर वरून राधानगरीला निघालो. वळवाचा पाऊस पडून गेल्यामुळे घाट रस्ता खूपच सुंदर दिसत होता आणि अखेर आम्ही राधानगरीच्या स्वागत कमानीजवळ पोहोचलो. एरवी गावाकडे शेत शिवारात दिसणाऱ्या गव्याचं शिल्प बघून आधी काळमवाडी धरणाकडे जाऊया की राधानगरी धरणाकडे जाऊया याची चर्चा करत काही फोटो मारले. राधानगरीची कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली ते कमेंटमध्ये सांगा. पाहू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.